नमस्कार. माझा आवाज आणि ऑडिओ व्हिडिओ दोन्ही क्लिअर आहे का? परफेक्ट. किती जण इथे आहेत जे अजूनही हेल्थ वरती काम करत आहेत आणि हेल्थ वरती काम करायचंय किंवा खूप इश्यूज आहेत असं जरा किती जण आहेत त्यांनी मी म्हणून टाईप करा. म्हणजे सिव्हिअर हेल्थ प्रॉब्लेम, असे छोटे मोठे हेल्थ प्रॉब्लेम नाही, पण सिव्हिअर हेल्थ प्रॉब्लेम मधून आता जात आहेत असे लोक असतील तर मी हेल्थ MH असं जरा टाईप करा. M आणि H किंवा H म्हणून टाईप करा. हेल्थ, सिव्हिअर हेल्थ इश्यूज. 1 2 ओके, दोघच जण आहेत, बाकी फारसे कोणी नाही आहेत मला असं वाटतं. बरोबर. किंवा इथे ओके 1 2 3 ठीक आहे, जास्त लोक नाही आहेत, म्हणजे 3-4 जण आहेत ज्यांना सिव्हिअर हेल्थ इश्यूज आहेत आणि त्याच्यावरती काम करत आहेत. मी अशासाठी विचारते कारण हेल्थ साठी म्हणून मला तुम्हाला सांगायचं होतं की क्लिन्झिंग प्रोसेस ही खूप महत्वाची आहे. 2-3 प्रकारचे क्लिन्झिंग. एक तर आपण इमोशनल गोष्टींसाठी आपण क्लिन्झिंग प्रोसेस केलं पाहिजे, ज्याच्यामध्ये चक्रा मेडिटेशन हे खूप महत्वाचं आहे. कारण आपलं सगळ्या प्रकारचे ब्लॉक्स हे वेगवेगळ्या आपल्या एनर्जी सेंटर, ज्याला आपण चक्र म्हणतो, तिथे साचलेले असतात. जितकं वय वाढेल तेवढं वेगवेगळ्या प्रकारचे गोष्टी तिथे साठतात आणि मग ते डिसिजेसच्या रूपाने बाहेर पडतात. आणि आपण एक वेगळ्या प्रकारचं क्लिन्झिंग जे मी तुम्हाला नेहमी सांगते किंवा आपण बरेच वेळेला केलेलं आहे, ते खूप सोपं मेडिटेशन आहे. ते तुम्ही आठवड्यातून एकदा तरी करत जा किंवा 15 दिवसातून एकदा तरी करत जा, म्हणजे महिन्यातून 2दा, की पूर्णपणे संपूर्ण डोक्यापासून आतमधून सगळ्या गोष्टी क्लीनअप होऊन खालती गेलेल्या आहेत वगैरे. तर तशाच प्रकारचं मेडिटेशन मी तुमचं घेणार आहे, ज्याचं ऍक्च्युली त्याचं टाइमलाईन साधारणपणे 1 तासाची आहे. त्याच्यामुळे पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे जुलै महिन्यामध्ये मी 1 तास घेऊन त्याच्यानंतर मग ते प्रकारचं क्लिन्झिंग ते मी कधी घेतलेलं नाहीये. ते क्लिन्झिंग घेऊन त्याच्यानंतर चक्रा मेडिटेशन असं मी ते पुढच्या महिन्यामध्ये प्लॅन करत आहे. पण तरी इथे जास्त लोक दिसत नाहीयेत हेल्थ इश्यू वाले. हार्डली 3-4च लोक आहेत. म्हणजे मला असं वाटतं की मी काय करते, एक ओपिनियन पोलचं एक हे बनवून आपल्या ग्रुपवर टाकते की हेल्थ वरती काम करणारे किती आहेत, वेल्थ वरती किती आहेत आणि रिलेशनशिप वरती किती आहेत. असं जरा थोडस 3 गोष्टी मला थोडस क्लॅरिटी हवी होती, म्हणजे त्याप्रमाणे मला प्लॅन करायला की कशा प्रकारची मेडिटेशन ची प्रॅक्टिस आपल्याला घ्यायची आहे. त्याच्यामुळे ओके, शुगर, बीपी, थायरॉइड, सायटिका, मला नावं नका सांगू. मला फक्त एवढंच हवंय की सिव्हिअर हेल्थ इश्यूज. आता तुम्हाला बीपी सिव्हिअर वाटत असेल, थायरॉइड, मला त्याच्यातली काही माहिती नाहीये कुठला कुठला आजार सिव्हिअर आहे वगैरे. त्याची इंटेन्सिटी वरती असतं. आपण किती त्याच्यामध्ये अडकलेलो आहोत, आपण मेंटली किती त्याच्यामध्ये, म्हणजे काळजी घेणं, त्याचं त्याच्यावरती काम करणं, हा एक प्रकार झाला. त्याच्यामुळे येस, काय यू कॅन पुल, मी तसं बनवते. म्हणजे मला तशा पद्धतीने थोडंसं समजलं ना की बाबा जास्त ग्रुप लोक आहेत की जे, मी तसे पोल करेन. म्हणजे तिन्ही करायचं असेल ठीक, तर तिन्ही पण करू शकता. आता असे रिलेशनशिप म्हणजे भांडणं, तर आपली भांडणं म्हणजे वादावादी तर आपली प्रत्येकाबरोबर होत असते, घरातल्या सुद्धा, तर त्याला रिलेशनशिप इश्यू नाही म्हणत. म्हणजे आपल्याला माहिती आहे की प्रत्येकाची बिलीफ सिस्टीम वेगळी असते, त्याच्यामध्ये मतप्रवाह आणि परस्पर विरोधी मतं एका घरामध्ये असू शकतात. म्हणजे 2 भावंडांमध्ये असू शकतात, नवरा बायकोमध्ये असू शकतात, आई मुलां पेरेंट्स आणि म्हणजे पालक आणि मुलांमध्ये, ते त्याला रिलेशनशिप प्रॉब्लेम नाही म्हणत. रिलेशनशिप प्रॉब्लेम म्हणजे सिव्हिअर रिलेशनशिप प्रॉब्लेम, म्हणजे नवरा बायकोचे प्रॉब्लेम्स असतील, पालक आणि मुलांचे प्रॉब्लेम, असं सिव्हिअर जर काही असेल तर तुम्ही टिक मार्क करा. असं रेग्युलर म्हणजे
जे कंट्रोलमध्ये आहे, ज्याचा आपल्याला त्रास होत नाही, ज्याच्यामुळे आपल्याला झोप लागत नाहीये, झोप लागते, असे त्याला मी सेव्हियर म्हणत नाही. हेल्थ वरती काम करते, बरीच इम्प्रुव्हमेंट आहे, पण अजून बरंच काम करते, दॅट इज ओके. पण काही जणांचे खूप अडकलेले इश्यूज असतात, ज्याच्यामुळे आपल्याला माझा आवाज येत नाहीये का? मला असं वाटतं की सगळ्यांनी सांगितलं ना आवाज येतोय म्हणून. मॅडम तुम्ही तुमच्या इथे येतोय, ओके. तर तुमच्या सिस्टीम मध्ये चेक करा, बाकी सगळ्यांना माझा आवाज येतोय. तर ज्यांना येत नाही त्यांनी चेक करा. तर मी असं सांगत होते की खूप काही सिरियस नाही, छोटे मोठे इश्यूज सगळ्यांचे असतात. मनीचे इश्यूज सगळ्यांचे असतात. त्याच्यानंतर रिलेशनशिपचे पण थोडे बहुत असतात, कारण आपल्या बिलीफ सिस्टीममुळे. आणि म्हणूनच आपण ऍक्च्युली जन्माला आलेलो असतो ते देणं घेणं पूर्ण करण्यासाठी, त्यामुळे ते तर असतंच डेफिनेटली. आणि पण हेल्थ हे महत्वाचं का मी म्हणते, कारण हेल्थ हे आपलंच किया कराय आहे. त्याच्यामुळे रिलेशनशिप बऱ्यापैकी कार्मिक असतं. वेल्थ हे परत आपलं बिलीफ सिस्टीम वरती असतं, म्हणजे सबकॉन्शियस माइंड पॅटर्न्स वरती असतं. आणि हेल्थ हे आपल्या स्वभावामुळे, आपल्या चुकांमुळे आपण क्रिएट केलेलं असतं. म्हणजे बाकीच्या गोष्टींमध्ये आपला हातभार तसा फारसा नसतो. पण हेल्थमध्ये तर डेफिनेटली, म्हणजे आपण खूप इमोशन्स बॅगेज घेऊन बसलेलो असू, आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी त्याच्यामुळे झालेलं असू शकतं. आपलं कुठल्या प्रकारचं काय प्रकारचं एक्सरसाइज करतो, कुठल्या प्रकारचं आपण फिजिकल मेंटेनन्स वरती काम करतो. म्हणजे फिजिकल मेंटेनन्स म्हणजे आवाज क्रॅक होतोय का? आवाज डबल येतोय आणि क्रॅक होतोय. ज्यांना माझा ओके, मंजिरी देशपांडे म्हणतात की सगळं व्यवस्थित आहे, म्हणजे मग माझ्याकडनं काही प्रॉब्लेम नाहीये, मग तुम्ही तुमच्या सिस्टीम मध्ये चेक करा. ओके, ओके, परफेक्ट. म्हणजे माझ्याकडनं क्लिअर आहे. तर मला असं सांगायचं होतं की हेल्थ वरती आपण इमोशनल बॅगेज घेऊन फिरत असतो, आपलं खानपान त्याच्यामुळे असतं, किंवा आपलं काय म्हणतात, आपण कशा प्रकारचे मेंटेनन्स मेंटेनन्स म्हणजे योगा करतोय, जिम मध्ये जातोय, वॉकिंग म्हणजे काहीतरी फिजिकल ऍक्टिव्हिटी फिटनेस साठी आपण काय काम करतोय, म्हणजे या सगळ्या गोष्टींवरती आपली हेल्थ चांगली वाईट वगैरे वगैरे, म्हणजे दोन प्रकारच्या गोष्टी आहेत. एक म्हणजे आपण बॉडीचे पार्ट्स न वापरल्यामुळे गोष्टी झालेल्या असतात. म्हणजे उदाहरणार्थ मी नुसतीच खुर्चीवर बसू नये, तर मे बी मला स्पायनल कॉर्डचे काही गोष्टी होऊ शकतात. माझं माझं बाकीचे गोष्टी म्हणजे एक झालं बाह्य अंगाने म्हणजे शारीरिक व्याधी. दुसरं असतं इंटरनल ऑर्गन्स, म्हणजे लिव्हरचा प्रॉब्लेम, हार्टचा प्रॉब्लेम, बीपीचा प्रॉब्लेम, शुगर, हे इंटरनल, हे लाईफस्टाईल डिसिजेस ज्याला आपण म्हणू शकतो. आणि असे दोन प्रकारचे असतात. आणि वेगवेगळ्या प्रकारचे इमोशनल बॅगेजमुळे आपण ब्लॉक्स तयार केल्यामुळे त्याच्या रिलेटेड, त्या चक्रांच्या रिलेटेड जे काही व्याधी तयार होतात, अशा अशा प्रकारचं साधारण आपल्याला आता हे सगळं आपण शिकत असल्यामुळे आपल्याला थोडंसं आता कळलं असेल की नक्की हेल्थ म्हणजे काय, किंवा आपला हेल्थ प्रॉब्लेम आहे म्हणजे काय. तर आपल्याला आता थोडस समजायला अ, हरकत नाही की मला अमुक अमुक प्रॉब्लेम आहे, तो माझा कशामुळे आहे. म्हणजे आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा या ग्रुपचे जर मेंबर असू, तर आपण बाकीच्या लोकांसारखा विचार करता का म्हणे की मला एक आजार झालाय, त्या आजारावर मी औषध शोधते आणि म्हणून मी मेडिटेशनचा ग्रुप जॉईन केला. डेफिनेटली मेडिटेशनमुळे तुम्हाला फरक होईल, पण आपल्याला हळूहळू हा विषय समजणं खूप महत्वाचं आहे की मला कशामुळे हे झालेलं असू शकतं. माझा हा लाईफस्टाईलचा प्रॉब्लेम आहे, माझ्या ऍक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम आहे, माझा फिटनेसचा प्रॉब्लेम आहे, माझ्या खानपानाचा प्रॉब्लेम आहे, वेगवेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे मी एक नळ आहे आणि त्याच्यामध्ये नेहमीच कचरा, पाण्यातून कचरा जात आहे आणि तो मी साफच नाही केला, तर हळूहळू 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 तो कचरा साफ होत, अडकत 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 एक दिवस तो नळ तो पाईप माझा चोकअप होऊ शकतो. आता आपण म्हणणार की इतके दिवस ते छान पाणी येत होतं, पण एकदम अचानक कसं काय बंद झालं. म्हणजे इतके दिवस तो कचरा जास्त नव्हता, पण तो साठत 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 गेला, त्याच्यामुळे आपल्याला असं वाटलं की सगळं व्यवस्थित चालू आहे, पण अचानकपणे तो कचरा साठत तो ती नळी ती चोकअप करते आणि मग आपल्याला यायचं पाणी बंद होतं. अशाच प्रकारे कुठेतरी काहीतरी गोष्टी या साचत असतात. आपल्या वयामुळे, आपल्या बाकी कपॅसिटीमुळे आपल्याला ते जाणवत नसतं, कारण ते एक ऑप्टिमम लेवलला पोहोचलेलं नसतं. त्याच्यामुळे आपल्याला एक
साधारण एक काही वयानंतर काही गोष्टी होतात, कारण त्याची ऑप्टिमम कॅपॅसिटी त्या पर्टिक्युलर ह्याच्यामध्ये आपण निग्लेक्ट केल्यामुळे किंवा क्लिन्झिंग न केल्यामुळे होऊ शकतं. तर क्लिन्झिंग वेगवेगळ्या प्रकारचं असतं, आपल्याला हे माहिती झालं. जरा मला सांगा की सगळ्यांना कळते मी काय बोलते ते, बरोबर? ओके, त्यामुळे आपल्याला हे समजलं पाहिजे की हेल्दी राहणं म्हणजे काय. त्याच्यानंतर व्यवस्थित असणं, न प्रॉब्लेम्स असणं किंवा आपल्या विचारांच्या बाबतीत आपल्यामध्ये बदल झाला आहे का. त्याच्यातून हळूहळू हळूहळू आपले वेल्थ क्रिएशनच्या गोष्टी सुरू होतात. म्हणजे पैशाचे पण प्रॉब्लेम्स जे असतात हे आपल्या विचारातूनच झालेले असतात, आपल्या पॅटर्न्स मधून झालेले असतात. पण जर माझं सतत आरोग्याचीच माझी चिंता असेल, आरोग्यामध्येच मी सतत काम करत असेल, सतत मी अडकलेले असेल, हा प्रॉब्लेम तो प्रॉब्लेम, मला फ्रेशनेस नाही वाटत, मला उत्साह नाही वाटत, मला काम करावंसं नाही वाटत, मला उठावंसं नाही वाटत, असं हेल्थमुळे जर माझं मन जर प्रसन्न नसेल, माझं मन जर आनंदी नसेल, तर मला काम करावंसं वाटणार नाही. आणि काम करावंसं वाटलं नाही तर माझे विचारांमध्ये बदल होतो. विचारांमध्ये बदल झाल्यावरती आपण पैशाच्या बाबतीत सुद्धा, म्हणजे हे सगळं चक्र आहे. सुरुवात ही मला असं वाटतं हेल्थ पासून होते. जर हेल्थ नीट नसेल तर छान जॉब असून सुद्धा उपयोग नाही. हेल्थ नीट नसेल तर मस्त पॅकेज असून उपयोग नाही. हेल्थ नीट नसेल तर बाकीच्या सगळ्या गोष्टी. त्याच्यामुळे म्हणून प्राधान्य मी हेल्थला अशासाठी देते, कारण हेल्थ जर चांगली असेल, म्हणजे इधर तुम्ही जास्त वयाचे असेल तर तुमचे हेल्थचे इश्यूज असू शकतात. जे लोक कमी वयाचे आहेत, ज्यांना अजून काही नाही, त्यांनी ते प्रिव्हेन्शन म्हणून किंवा त्यासाठी म्हणून, म्हणजे ती हेल्थ मेंटेन राहण्यासाठी म्हणून काही गोष्टी ज्या आपण लाईफस्टाईल मध्ये जर टाकल्या, म्हणजे आपल्या विचारांच्या बाबतीत, आपलं बाकी इतर गोष्टी किंवा एक मेडिटेशनच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या प्रकारची व्हिज्युअलायझेशनच्या थ्रू क्लिन्झिंग प्रोसेस जर आपण करत राहिलो, फार काही खूप करण्यासारखी गोष्ट नाहीये. काही गोष्टी आपण महिन्यातून एकदा करू शकतो, काही गोष्टी आठवड्यातून एकदा करू शकतो, पण ती सवय लावणं हे खूप महत्वाचं आहे. तुम्ही असं प्लॅन करू शकता की मी मंडेला एक करेन, ट्युजडेला एक करेन, वेनसडेला एक करेन, किंवा मी प्लॅनर करून, म्हणजे हे डिसिप्लिनरी प्लॅनर जर आपण केला तर मला असं वाटत नाही की खूप काही गोष्टी कठीण आहेत. त्यांचं खूप अगदी बिझी शेड्यूल आहे, तर त्यांनी सॅटर्डे संडे करावं, म्हणजे ज्या दिवशी सुट्टी असेल, म्हणजे आपले वर्षातले सण असतात त्या दिवशी करावं. सॅटर्डे संडे सुट्टी असेल तर त्या दिवशी करावं. म्हणजे एरवीच्या दिवशी जर आपल्याला खरोखरच अगदी 5 मिनिटं सुद्धा वेळ नाही, अशा पद्धतीचे सुद्धा लोक जर बिझी असतील तर तुम्ही आठवड्यातून 2दा तर डेफिनेटली करू शकता. म्हणजे सॅटर्डे संडे आणि प्लस जे इतर हॉलिडेज असतात, सीझनल हॉलिडेज असतात किंवा फेस्टिवल हॉलिडेज असतात, म्हणजे 365 दिवसांपैकी आपण काही दिवस तर डेफिनेटली याच्यासाठी काढू शकतो, वेळ नसेल तर. पण वेल्थ साठी मात्र आपण डेफिनेटली वेळ काढतो, कारण आपल्याला त्याच्यामध्ये खूप एक्साइटमेंट असते. त्याच्यामुळे वेल्थ मिळावी असं नक्की वाटतं, पण हेल्थ साठी थोडंसं आपल्याला कठीण जातं, किंवा प्रॉब्लेम नसताना सुद्धा करणं कठीण जातं. नॉर्मली आपल्याला कुठली गोष्ट करायची असेल तर त्याचा प्रॉब्लेम यायला लागतो, तिथे धक्का लागायला लागतो, तिथे काहीतरी फटके बसायला लागतात आणि मगच आपण ती गोष्ट करायला लागतो. जसं आपण बघितलंय, डॉक्टरनी सांगितलं लोक वॉकिंग करायला, म्हणजे डॉक्टरने सांगितलं म्हणण्यापेक्षा काहीतरी मोठा धक्का बसतो आणि मग डॉक्टर सांगतात की आता तुम्हाला कंपल्सरी एवढं वॉक करणं आवश्यक आहे. त्यामुळे गार्डन मध्ये जे फिरणारे लोक असतात त्याच्यातले 70 ते 80% लोक हे डॉक्टरांनी सांगितलेले म्हणून फिरत असतात, आणि 20-1% लोक जे स्वतःहून आपल्या फिटनेससाठी किंवा आपणहून कोणी न सांगता करत असतात. हा रेशो असतो. त्यामुळे आपण आता बघायचं आहे की आपण कुठल्या कॅटेगरीतले आहोत. जे यंग लोक आहेत, ज्यांना काही अजून प्रॉब्लेम सुरू झाले नाही, त्यांनी रोज नसेल जमत तर सुट्टीच्या दिवशी करू. पण हे डिसिप्लिन जोपर्यंत आपण आपल्या आयुष्याला नाही लावून घेत तोपर्यंत आपलं लाईफ पण चांगलं होऊ शकत नाही. म्हणजे डिसिप्लिननी खूप फायदेच होतात. सुरुवातीला त्रास होतो सवयी लागेपर्यंत, पण ते आपण करून घेणं आवश्यक आहे. त्यामुळे आज परत एकदा मी ते क्लिन्झिंगचं घेणार आहे, आणि मग जुलैमध्ये मी एक साधारण 1 ते 1.25 तासाचं मेडिटेशन आहे. त्याच्यामध्ये चक्रांच्या मदतीने, म्हणजे मागच्या वेळेला मी जसं चक्रांचं घेतलेलं तसं मेडिटेशन नाहीये. वेगळ्या पद्धतीने चक्रांचे आपण वेगवेगळ्या पृथ्वी आणि सगळे ग्रह, तारे, नक्षत्र अशा सगळ्यांकडनं एनर्जी घेऊन आपण कशा पद्धतीने आतमध्ये घ्यायचे, आणि तसं चक्रांचं ते मेडिटेशन आहे. कुठल्या चक्राला कुठला ग्रह, आणि क्लिन्झिंग प्रोसेस पण वेगळ्या पद्धतीची, आणि मग कुठलाही तुमचा आजार असेल तसं असणार आहे. वेळ हीच, म्हणजे आपल्या
सेशन मध्ये असणार आहे. फक्त थोडस जास्त घेऊ. रेकॉर्डेड सेशन तुम्हाला मिळतच, त्यामुळे ते तुम्ही करू शकता, तसं काही नाही. पण ते एक तुम्हाला समजलं तर तुम्ही त्याच्या नोट्स काढून ठेवू शकता, म्हणजे तुम्हाला लक्षात राहणार नाही, मग ते रेकॉर्डेड आपल्याकडे राहत नाही. तर तुम्ही एक बनवून ठेवा. तुम्हाला 6-7 दिवस मिळतं तर तुम्ही एक नोट्स काढून ठेवा आणि मग त्याप्रमाणे तुम्ही पुढे करू शकता. ठीक आहे. दुसरी एक गोष्ट, परत एकदा सूचना जी आपल्या ग्रुपवरती चर्चा चालू आहे की बरेचसे जण नावं देत आहेत, तर ती नावं कशासाठी देत आहेत त्याचं मी परत एकदा सांगते की ज्यांनी ज्यांनी लॉ ऑफ अट्रॅक्शन केलेलं आहे किंवा ज्यांना लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या विषयामध्ये इंटरेस्ट आहे, अशासाठी एक अभ्यास मंडळ किंवा एक ग्रुप सुरू करावा म्हणजे कुठे व्हॉट्सअप नसणार आहे, कुठे काही ऍक्टिव्हिटी नसणार आहे, फक्त तिथे जाऊन आपण एक प्रकारचं वेगवेगळ्या प्रकारची चर्चा आपण काय करू शकतो, जास्तीत जास्त हा विषय समजणं, पुस्तकांबद्दल माहिती, काही लोक काही ऍक्टिव्हिटी करत असतील, अशा सगळ्या गोष्टी आपण त्या अभ्यास मंडळात जास्तीत जास्त विषय हा समजणं असं आपण सुरू करणार आहोत. म्हणून हे त्याच्यासाठी किती जण इंटरेस्टेड असतात मी प्रश्न विचारला तसं त्याची नावं देतात, तर ती नावं द्यायची गरज नाही. ज्यावेळेला असेल त्यावेळेला मी सांगेन, त्यामुळे त्यावेळेला तुम्ही फक्त जॉईन करा. नसेल जमणार तर नाही केलं तरी चालेल, त्याचं काय रेकॉर्डिंग वगैरे असं काही नसणार आहे. हा एक इन्फॉर्मल ऍक्टिव्हिटी आहे जी नेटबेटच्या रेग्युलर पॅटर्न मधली नाहीये, मला असंच वाटलं म्हणून मी करते. त्याच्यामुळे तिथे आता काही नावं द्यायची गरज नाही, कारण तिथे खूप जास्तच गर्दी होत चाललेली आहे मेसेजेसची, आणि मग बऱ्याचशा जणांना माहिती नाहीये की कसली मिटिंग आणि कशासाठी नावं देतोय. त्याच्यामुळे ते करू नका. ही एक फक्त सूचना होती. काय चेक चक्र मेडिटेशन परत घ्याल का, कारण मी नवीन आहे. हे बघा, मी नेहमी जसं सांगते की आधी काय घेतलंय ते माझं मिस झालंय, ते मला हवंय वगैरे असं काही वाटण्याची गरज नाही. अगदी तुम्ही काल जरी जॉईन झालेले असलात तरी तुम्ही दर मंगळवार गुरुवार ज्या गोष्टी मी घेते त्या गोष्टी तुम्ही करत राहा. कुठल्याही गोष्टी आपल्या मिस झाल्यात, कुठल्याही गोष्टी राहिल्या आहेत असं काही वाटण्याचं गरज नाही. आपण सगळ्या गोष्टी माझ्या रेग्युलरली होत असतात, त्यामुळे ज्यावेळेला असेल त्यावेळेला तुम्ही करा. ओके, चलो. डोळे बंद करायचे आहेत. डोळे बंद करून डोक्यापासून पायाच्या अंगठ्यापर्यंत प्रत्येक अवयव शिथिल करायचा आहे.
एक एक अवयव घेऊन रिलॅक्स करायचं आहे, शिथिल करायचं आहे. आता आपल्या नाकपुड्यांकडे लक्ष द्यायचं आहे. येणारा प्रत्येक श्वास आणि जाणारा प्रत्येक उच्छ्वास बघायचा आहे, निरीक्षण करायचं आहे. निरीक्षण करत असताना आपल्याला आपोआप जाणवायला लागेल की आपला श्वास छोटा आहे की मोठा आहे, जाड आहे की पातळ आहे, लहान आहे की दीर्घ आहे. श्वासाची क्वालिटी आपल्याला समजायला लागेल अनुभवातून आणि निरीक्षणातून. एकही श्वास आपल्या निरीक्षणातून सुटता कामा नये.
आता आपल्या डोक्याच्या मध्यभागी एक फनल आहे आणि त्या फनल मधून वैश्विक एनर्जी, एक प्रकाश बघायचा आहे आणि तो आपल्या त्या फनल मधून एंटर करत आहे, आतमध्ये प्रवेश करत आहे. तो प्रकाशाने आपला चेहरा, गळा, छाती, पोट, पूर्ण शरीर, हात, पाय असं संपूर्ण आतमध्ये पसरत चाललेलं आहे. आणि एखादा बल्ब पेटावा एनर्जीने तसं आपलं शरीर प्रकाशमान झालेलं आहे. आणि हा प्रकाश आपल्या पायातून, दोन्ही पायाच्या तळव्याच्या मध्यभागातून जमिनीमध्येही प्रवेश करत आहे. आपल्या डोक्याच्या मध्यभागी असणाऱ्या फनल मधून हा प्रकाश प्रवेश करून, ही ऊर्जा प्रवेश करून आपल्या संपूर्ण शरीरामधून, आपल्या पायाच्या तळव्याच्या मध्यभागातून जमिनीमध्ये, धरती मातेमध्ये प्रवेश करत आहे. आपलं शरीर आतून आणि बाहेरून, म्हणजे आतून आणि बाहेरील आपल्या शरीराचं सूक्ष्म शरीर म्हणजे आपला ऑरा जो आहे, तो ऑरा सुद्धा आपला क्लीन होणार आहे. डोक्यापासून पायाच्या पर्यंत ज्या ज्या काही अशुद्धता आहेत, ज्या गोष्टी अनावश्यक आहेत, ज्या गोष्टी त्रासदायक आहेत, ज्या गोष्टी नको असणाऱ्या आहेत, त्या सर्व गोष्टी हा प्रकाश आपल्याबरोबर घेऊन जाऊन धरती मातेला देऊन टाकत आहे. हे पूर्ण क्लिन्झिंग सुरू आहे. डोक्यातून क्लीनअप झालेलं आहे, हातातून क्लीनअप झालेलं आहे, हातमध्ये क्लीनअप होत आहे, लंग्स मधून क्लीनअप होत आहे, किडनी मधून क्लीनअप होत आहे, इंटेस्टाईन मधून क्लीनअप होत आहे, हार्ट मधून क्लीनअप होत आहे, असं पायातून क्लीनअप होत आहे. म्हणजे सर्व प्रकारचे अवयव, सर्व प्रकारचे ऑर्गन्स आणि सर्व प्रकारच्या ज्या सिस्टीम्स, हे सगळं क्लीनअप होऊन आपल्या प्रकाशातून, पायातून खालती जात आहे. संपूर्ण काळी काळी नकारात्मकता निघून जात आहे, अशुद्ध द्रव्य निघून जात आहे, टॉक्सिन्स, विषारी द्रव्य निघून जात आहे. खूप काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला आवश्यक नाहीयेत, त्याचं सगळं संपूर्ण स्वच्छता होत आहे. आणि डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला माहिती नसणाऱ्या सुद्धा गोष्टी ज्या आपल्याला आवश्यक नाहीयेत, त्या सर्व पायातून खालती जात आहेत. असं पुढची काही 2 मिनिटं करायचं आहे आणि हे व्हिज्युअलाइज करायचं आहे. एक मिनिट झालेला आहे. त्याच्या बरोबरीने आपला ऑराही क्लीनअप होत आहे. आपल्या ऑरामध्ये सुद्धा अनेक नकारात्मक गोष्टी, अशुद्ध द्रव्य किंवा काही टॉक्सिन जर जमा झाले असतील तर तेही क्लीनअप होत आहेत. आपल्या शरीराची ऊर्जेच्या रूपाने आंघोळ पेक्षा क्लिनिंग, स्वच्छता होत आहे. संपूर्ण शरीर
क्लीनअप झालेला आहे. आणि आता आपल्या पावलांच्या मध्यभागातून जो प्रकाश ची ऊर्जा धरती मातेमध्ये प्रवेश करत आहे ती जायची थांबलेली आहे. आणि जिथून प्रकाश जात होता ती जागाही बंद झालेली आहे. आणि आपल्या डोक्याच्या वरती मध्यभागी जे फनल आहे ते फनल गायब झालेलं आहे आणि आतमध्ये प्रवेश करणारा प्रकाशही थांबलेला आहे. या ऊर्जेमुळे आपलं शरीर अतिशय प्रसन्न, ऊर्जावान झालेलं आहे. खूप काही गोष्टी ज्या आपल्याला माहिती नाही आहेत, ज्या आपल्याला आवश्यक नाहीयेत, त्या सगळ्या क्लीनअप होऊन निघून गेलेल्या आहेत. शरीर हलकं झालेलं आहे, प्रसन्न झालेलं आहे. आणि एक नवीन ऊर्जा, उत्साह घेऊन आपण हे मेडिटेशन संपल्यावरती ही ऊर्जा, ही प्रसन्नता आपल्याला जाणवणार आहे. आपल्या स्वतःचे आभार मानायचे आहेत, आपल्या शरीराचे आभार मानायचे आहेत आणि वैश्विक ऊर्जेचे आभार मानायचे आहेत आणि ब्रह्मांडाचे आभार मानायचे आहेत. परत एकदा श्वासावरती लक्ष द्यायचंय. आपल्या शरीराकडे लक्ष द्यायचंय, शरीराचं भान आणायचं आहे. आपण ज्या खोलीमध्ये बसलेलो आहोत तिथे लक्ष द्यायचं आहे. तिकडच्या आवाजांकडे लक्ष द्यायचं आहे. खोलीच्या बाहेरील आवाजांकडे लक्ष द्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्या दोन्ही हाताचे तळवे एकमेकांवरती घासून डोळ्यावरती ठेवायचे आहेत आणि जेव्हा तुम्ही रेडी असाल त्यावेळेला डोळे उघडायचे आहेत. हे मेडिटेशन, हे क्लेन्झिंग तुम्ही कधीही करू शकता. दोन गोष्टींची प्रिकॉशन म्हणजे जो प्रकाश बाहेर जातोय तो कट करायचा आहे, म्हणजे पायातून जात आहे तो कट करायला विसरू नका आणि आतमध्ये प्रवेश होतोय तो कट करायला विसरू नका. बाकी मेडिटेशन सोपं आहे. अशा प्रकारे क्लिन्झिंग तुम्ही 8 दिवसातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा हे करा. याचा उपयोग खूप वेगळ्या पद्धतीने व्हायला लागतो. आपल्याला डायरेक्टली समजणार नाही की ह्याच्यामुळे हे होतंय, पण खूप गोष्टी आपल्याला बॅकग्राऊंड मध्ये चालू असतात आणि त्या आपल्याला नक्की कळत नाही की कुठल्या गोष्टीमुळे काय होतं. त्यामुळे हे अशा प्रकारचं व्हिज्युअलाइज करून मेडिटेशन करणं. कट कसं करायचं म्हणजे चालू असतं ते बंद करायचं. कट करणं म्हणजे बंद करणं. त्याला मराठीमध्ये असं म्हणू शकतो, बंद करणं. प्रकाश जो जात आहे तो थांबलेला आहे. आतमध्ये प्रवेश करत आहे तो थांबलेला आहे. दॅट इज व्हॉट इज कट. ओके. शांत बसल्यामुळे करायचं, बाकी नाही. कट कशासाठी करायचं, कारण ते कंटिन्यू चालू राहील ना मग. म्हणून आपण नळ चालू केल्यावरती नळ बंद करतो की नाही, नाहीतर पाणी वाहून जाईल ना सगळं. हे ऊर्जा लेवलवरती आहे, त्याच्यामुळे आपल्याला समजत नाही. त्याच्यामुळे कट केल्यामुळे परत आपण आहे त्या स्थितीमध्ये येतो. हळूहळू अशुद्धता गेल्यावर आतली ऊर्जा पण जाऊ शकतो. ती गोष्ट कनेक्ट ते चालू राहतं. म्हणून आपल्याला हे कट करायचं असतं. दॅट्स ऑल. बाकी काही नाही. ओके. त्याच्यामुळे या 2 प्रिकॉशन घ्या. बाकीच्या कुठल्याही वेळेला हे करायला हरकत नाही. डायरेक्टली आपल्याला दृश्य स्वरूपात ह्याचे उपयोग जरी कळत नसले, हे एनर्जी लेव्हलवर असलं, तरी ह्याचा उपयोग मात्र भरपूर व्हायला लागतो ज्यावेळेला तुम्ही हे रेग्युलर बेसिसवर करायला लागता. छोटे-मोठे जे काही आजार असतात, बऱ्याचशा गोष्टी आपल्या पहिल्यांदा ऑरा लेव्हलवर डिस्टर्ब होतात आणि मग नंतर शारीरिक लेव्हलवर, फिजिकल लेव्हलवरती डिस्टर्ब होतात. त्याच्यामुळे आपण ऑरा क्लिन्झिंग मिठाच्या पाण्याने किंवा मिठाच्या पाणी अंघोळीतून ते आपण करतच आहोत सगळेजण. पण हे एनर्जी लेव्हलवरती अशा प्रकारे पण आपण क्लिन्झिंग करू शकतो. ओके. त्यामुळे आजचं सेशन आपण इथेच थांबवत आहोत. परत एकदा भेटूया गुरुवारी 7:15 वाजता. तोपर्यंत थँक्यू अँड बाय.